नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतला 5वा धडा, ज्याचे नाव आहे परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया. तर चला सुरू करूया या नवीन धड्याला. आता धड्याला सुरुवात करण्याआधी आपण थोडीफार उजळणी करू. इथे पहा 1 2 3 4 5. तर ह्या 1 2 3 4 5 यांसारख्या मोज संख्यांनी नैसर्गिक संख्या समूह तयार झालेला आहे. जर या नैसर्गिक संख्या समूहात जर शून्यही घेतला तर आपण म्हणतो त्या समूहाला पूर्ण संख्या समूह म्हणतो. आता ह्या पूर्ण संख्यांमध्येच म्हणजे शून्य आणि धनसंख्या, शून्य धनसंख्या आणि त्याबरोबर ऋणसंख्याही घेतल्या तर अशा संख्या समूहाला आपण म्हणतो पूर्णांक संख्या समूह. तर संख्यांची वैशिष्ट्ये काय आहेत तर आपल्याला भेटतात नैसर्गिक संख्या सगळ्यात आत, नंतर पूर्ण संख्या, नंतर पूर्णांक संख्या, त्यानंतर येते परिमेय संख्या, जी आपण आज अभ्यास करणार आहोत. तर पहा, परिमेय संख्या मध्ये नैसर्गिक संख्या येते, परंतु नैसर्गिक संख्यांमध्ये परिमेय संख्या येत नाही. म्हणजेच काय, परिमेय संख्या, नैसर्गिक संख्या हा परिमेय संख्येचा घटक आहे, समजले, परंतु परिमेय संख्या ही नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही. लक्षात ठेवा हा फरक. तसेच नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्यांमध्ये येतात, पण पूर्ण संख्या तुम्ही म्हटलात तर पूर्ण संख्यांमध्ये काय येतं, शून्य आणि नैसर्गिक संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येत येतात, पण नैसर्गिक संख्यांमध्ये पूर्ण संख्या येत नाही, तसेच पूर्णांक संख्या येत नाही, तेव्हा परिमेय संख्या येत नाही. तर हा या चित्रामध्ये दाखवलेला फरक आपल्याला कळला पाहिजे. संख्यांची काही वैशिष्ट्ये. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते, प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या असते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही, कारण ती अगणित ऋण संख्या असते. तसेच सर्वात मोठी नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या ही सांगता येत नाही, कारण ती सुद्धा अगणित धनसंख्या असते. प्रत्येक संख्या समूहात असंख्य संख्या आहेत, म्हणजे एक अखंडित असलेल्या सगळ्यात छोट्या ऋणसंख्येपासून एक अखंडित असलेल्या मोठ्या धनसंख्येपर्यंत ही संख्या असते, ज्याचे मोजमाप किंवा ती संख्या आपण लिहू शकत नाही. तर आपण सुरू केला होता हा धडा, ज्याचे नाव आहे परिमेय संख्या. त्याआधी आपण काही उजळणी केली. आता जाऊया परिमेय संख्या म्हणजे काय ते पाहू. तर सर्व पूर्णांक व अपूर्णांक संख्या यांना सामावणाऱ्या संख्या समूहास अपरिमेय संख्या समूह असे म्हणतात. म्हणजेच काय, या संख्या समूहात पूर्णांक व अपूर्णांक या संख्या आहेत, त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय. पूर्णांक म्हणजे आपल्याला ऋण संख्येपासून शून्य आणि धनसंख्या ह्या सगळ्या येतात. अपूर्णांक म्हणजे काय, ज्यामध्ये दशांश सुद्धा आहे. आता जर m हा कोणताही पूर्णांक असेल, पूर्णांक म्हणजे काय, ही संख्या धन पण असू शकते, ऋण पण असू शकते किंवा शून्य असू शकते, आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल, म्हणजे n ची व्हॅल्यू ही पूर्णांक असू शकते पण शून्य नसायला हवी, तर या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे m आणि n हे दोन्हीही आपल्याला पूर्णांक संख्या पाहिजेत. म्हणजे त्यांची संख्यांची जर संख्या पाहायला गेली तर ऋणही चालेल, धनही चालेल, आणि त्यामध्ये m ही संख्या शून्य असेल तरी चालेल, परंतु n ही शून्य नसायला पाहिजे. तर असलेल्या m/n ह्या संख्येला आपल्याला म्हणतो परिमेय संख्या. तर लक्षात ठेवा, दोन्ही नैसर्गिक संख्या आहेत, दोन्ही पूर्णांक संख्या आहेत, परंतु m शून्य असली चालेल पण n नसली पाहिजे. शून्येतरचा अर्थ असा की n ची व्हॅल्यू शून्य नाही पाहिजे, तरच अशा संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. परिमेय संख्या समूह हा नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह आणि पूर्णांक संख्या समूह या सर्व संख्या समूहांनी आपल्याला सामावतो. म्हणजे परिमेय संख्या समूह सगळ्यात मोठा आहे, ज्यामध्ये या सगळ्या संख्या समूहांचा समावेश आहे. कोणतीही पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या स्वरूपात लिहिता येते, म्हणजे कोणतीही घेतली तरी चालेल. म्हणजे -3 चला जर आपल्याला लिहायचं असेल परिमेय संख्येत, तर आपण काय लिहिणार, -3 च्या छेदामध्ये 1 लिहा, कारण आपल्याला m/n स्वरूपात पाहिजे म्हणून आपण तिला परिमेय संख्या म्हणतो. तसेच 0, तर शून्याच्या खाली कुठलीही जरी संख्या लिहिली तरी ती परिमेय संख्याच येते, म्हणून आपण शून्याच्या छेदात 1 लिहिला. 2 लिहा, 3 लिहा, अखंडित अशा संख्या लिहा तरी चालते. आता 5, तर 5/1 लिहिला तर ती संख्या परिमेय संख्या आहे. हेच म्हटले की परिमेय संख्यात खरं तर सगळ्यात संख्या सामावल्या जातात. नैसर्गिक, नंतर शून्य जर पकडला
तर पूर्ण संख्या, फक्त एकच्या पुढे संख्या मोजल्या तर नैसर्गिक, आणि जर ऋण संख्या पकडल्या तर आपल्या पूर्णांक संख्या येतात. खालील सारणी पूर्ण करा. आता आपल्याला संख्या दिल्यात, नैसर्गिक संख्या दिल्यात, पूर्ण संख्या आहेत आणि परिमेय संख्या आहेत. तर यांपैकी कुठलीही संख्या यामध्ये येते. तर -3 ही खरं तर पूर्णांक संख्या आहे. 3/5 ही आपली परिमेय संख्या आहे. -17 ही आपली पूर्णांक संख्या आहे. -5/11 ही परिमेय संख्या आहे. कारण पूर्णांक संख्या येत नाही, कारण असे, कारण पूर्णांक संख्येत फक्त अंश असतो, छेद नसतो. आणि परिमेय संख्या ही 5वी, ही 5वी संख्या नैसर्गिक पण आहे, पूर्णांक पण आहे आणि परिमेय संख्या आहे. कारण 5/1 लिहिला तर ती परिमेय संख्याही होते. परिमेय संख्यांवरील प्रक्रिया किंवा क्रिया. परिमेय संख्या या अंश व छेद वापरून व्यवहारी अपूर्णांक स्वरूपात लिहिल्या जातात. म्हणून परिमेय संख्यांवरील क्रिया या अपूर्णांकावरील क्रियांप्रमाणेच करतात. परिमेय संख्यांवरील क्रिया करताना चिन्हांकित संख्यांचे नियम वापरून क्रिया करावे लागतात. म्हणजेच काय, ऋण आणि धन या संख्यांचे जे नियम आहेत ते वापरून आपल्याला करावे लागते. उदाहरणार्थ आपल्याकडे 5/7 अधिक 9/11. यांचं काय करायचंय, तर आपण दोघांचेही छेद समान असेल तर अंशाची बेरीज करू शकतो. तर छेद समान कधी येतील, जर ह्या दोन्ही संख्यांना 11ने भागले, म्हणजे ह्या 9/11च्या छेदच्या 11ने जर गुणले. तसेच ह्यांचा छेद समान कधी येईल, जेव्हा ह्या दुसऱ्या बाजूच्या छेदाने अंश आणि छेदाच गुणले तर. 11 गुणिले 5 केले तर 55 येते, 9 गुणिले 7 केले तर 63 येते, आणि 11 गुणिले 7 केले तर 77 येते. तर अशा प्रकारे जर छेद समान झाले तर अंशाची बेरीज झाली तर उत्तर आले 118/77. तर ही झाली परिमेय संख्या. तसेच आता 1/7 वजा 3/4 आहे. तर पहिले दोघांचेही आपल्याला छेद समान करायचे. तर अशी कुठली संख्या आहे ज्या दोघांना गुणले तर त्यांचा छेद समान येईल. तर 7ला जर 4ला गुणले तर 28 येते, 4ला 7ने गुणले तर 28 येते. तर याचा अर्थ काय, वरती आणि खाली 7ने गुणू, इथे वरती आणि खाली 4ने गुणू. तर छेद समान होतील 28. तर अंशाची करू शकतो बेरीज. तर 4 गुणिले 1 येते 4, आणि वजामध्ये 7 गुणिले 3 येते 21. तर 4 वजा 21 भागिले 28. तर उत्तर आले -17/18 किंवा -17/18 असे. आता तिसरी संख्या आहे किंवा तिसरं उदाहरण आहे 2.1/7 अधिक 3.8/15. तर आपण कसे करतो, याला अंश छेदात लिहायचं असेल तर 7 गुणिले 2 अधिक 1 करा, आणि ते 14 गुणिले 3 अधिक 8 करा. तर आपलं उत्तर येते 15/7 किंवा 15/7 आणि 50/14. आता ह्या दोघांचा जे छेद समान करायचा, ह्या संख्येला 2ने गुणावं लागेल. तर 2ने गुणले तर 7ला 2ने गुणले 14 आले, 15ला 2ने गुणले 30 आले. छेद समान झाला, अंशाची केली बेरीज, तर उत्तर आले 80/14. आता ह्या दोघांना 2ने भाग जाऊ शकतो, तर आपण लिहू शकतो 40/7 असे. आता 5वे उदाहरण आहे 3/5 गुणिले ऋण 4/5. आता बघा, दोघांचाही इथे गुणाकाराचे चिन्ह असल्याने आपण अंशाची आणि छेदाची आपण गुणाकार करू शकतो. तर अंशाचा गुणाकार केला तर 3 गुणिले -4 आणि छेदाचा 5 गुणिले 5. तर उत्तर आले -12/25 किंवा -12/25. आता आपल्याकडे संख्या आहे 3/13 गुणिले 26/3. आता पाहू शकता 3 ही 9ला भागू शकते, 13ने सुद्धा 26ला भाग जाऊ शकतो. तर काय करूया, 3ने 9ला भाग लावतो, उत्तर आले 3. 13ने 26ला भाग लावले तर 13 × 1 = 13, तर खाली उरला 1. 3 × 1 = 3, तर खाली उरला 1 आणि वरती आला 3. 13 × 1 = 13 केलं तर वरती आले 2, कारण 13 × 2 = 26 येते. तर खाली फक्त एकच उरतो, कारण इथेही 1 होणार, इथे 1 होणार. तर 1 गुणिले 1 एकच येतो. 3 गुणिले 2 केले तर उत्तर येते 6/1. म्हणजेच ही सुद्धा झाली परिमेय संख्या. तर ही आहे उदाहरणे, जेणेकरून आपल्याला इथून कळू शकतं आपण संख्यांची, परिमेय संख्यांची बेरीज कशी करू शकतो ते. बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी. संख्या समूह, आता हा तक्ता पाहू. संख्या समूह, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, नैसर्गिक पूर्णांक आणि परिमेय संख्या. तर नैसर्गिक संख्यांची बेरीजही करू शकतो. ही वजाबाकी पहा, 7 वजा 10 केली तर आपल्याला -3 येते, आणि -3 हे उत्तर नैसर्गिक संख्यांमध्ये येत नाही. संख्यांचा गुणाकारही करू शकतो. भागाकार केला तर आपल्याला उत्तर 3/5 येते, जी नैसर्गिक संख्या नाही. पूर्णांक, आता कुठलीही जर संख्या घेतली तिची बेरीज करू शकतो मी, पूर्णांक संख्येची बेरीज येते. आलेले उत्तर हे पूर्णांक संख्याच असते. गुणाकारही त्याचा करू शकतो. परंतु जर भागाकार केला तर तो भागाकार -702 आला तर तो पूर्णांक संख्या नाही. म्हणजे आपण कुठलेही उदाहरण घेऊ शकतो. परिमेय संख्या, परिमेय संख्यांची बेरीजही करू शकतो, वजाबाकीही करू शकतो, गुणाकारही करू शकतो किंवा भागाकारही करू शकतो. म्हणून सगळ्यांची इथे आपण परिमेय संख्याची इथे आपण टिक टिक केलंय किंवा बरोबरचे चिन्ह ठेवले.
लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज व गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण वजाबाकी व भागाकार या क्रियांसाठी पुरेसा नाही. म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी व भागाकार नैसर्गिक संख्याच असेल असे नसेल. पूर्णांक संख्या समूह बेरीज व वजाबाकी गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण भागाकार या क्रियेसाठी पूर्ण नाही, कारण त्याचे उत्तर कधी कधी अंशछेदात येते. म्हणून परिमेय संख्या समूह हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रियांसाठी पुरेसा आहे, मात्र शून्याने भाग जात नाही किंवा शून्याने भागायचे नाही. त्याकरता परिमेय संख्येच्या व्याख्यामध्ये लिहिले आहे एम छेद एन जर असेल तर एन ही शून्येतर संख्या असली पाहिजे. म्हणून तर आज आपण काय शिकलो? आज आपण परिमेय संख्या काय आहे ते शिकलो, तिला लिहितात कसे ते काय शिकलो, त्यांची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार या प्रक्रिया सर्व प्रक्रिया त्यांवरती करू शकतो. कारण नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या यांचे कुठेतरी आपण पाहिले तर कमीपणा आहे त्यामध्ये, किंवा त्यात काही गोष्टी आपण करू शकत नाही. म्हणून आपण परिमेय संख्यांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. तर चला पुढच्या भागात आपण पुढचा परिमेय संख्यांचा भाग पाहू. तोपर्यंत धन्यवाद.